मित्रांनो, अमेरिका आणि इराण युद्धाचा शेवट जवळ आलेला आहे आणि जर त्यांचा करार सक्सेसफुल झाला तर क्रूड तेलाचे भाव हे कोसळणार आणि भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी येणार. सोबतच सन फार्मा, हिंदाल्को, जिओ आयपीओ, झेप्टो, फोनपे आयपीओ आणि बरंच काही आज डिस्कस करणार आहोत. तर मग तुम्ही तयार व्हा, कारण पुढच्या काही मिनिटांत तुम्हाला असं कळेल जे कोणत्याच टीव्ही चॅनलवर दाखवलं जात नाही. मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. तर चला तर मग विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे अर्थातच वॉर पासून. ही बातमी खरोखर थक्क करणारी आहे, पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेले आहे की अमेरिका इराण शांती करार हा लार्जली निगोशिएबल म्हणून बहुतांश पूर्ण झालेला आहे आणि पुढच्या 24 तासांमध्ये याची घोषणा होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी 2026 पासून बंद असलेला हॉर्मुझ स्ट्रेट मुळे जगाच्या 20% तेल पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे आणि ब्रेंट क्रूड ऑइल हा $114 पर बॅरल पर्यंत पोहोचलेला आहे. मित्रांनो, जर हा करार सक्सेसफुल झाला तर क्रूड ऑइलची प्राइस ही $80 ते $90 पर बॅरलवर घसरू शकते आणि अर्थातच पेट्रोल डिझेलचे भाव स्वस्त होतील आणि तसेच महागाई कमी होईल आणि आरबीआय व्याजदर कपात करू शकणार आहे. भारतासाठी हे सर्वात मोठे आर्थिक वरदान ठरणार आहे. आणि मित्रांनो, नेहमीच लक्षात ठेवा, युद्ध जेव्हा संपते तेव्हा बाजार उसळतो. म्हणजेच आज सेन्सेक्स मध्ये मोठी आतषबाजी नक्कीच होऊ शकते. तर मित्रांनो, कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला नक्की सांगायचं आहे आज की तुमचा पोर्टफोलिओ किती पर्सेंटनी गॅप अप ओपन होतो ते, आणि एंड पर्यंत 3:30 वाजेपर्यंत तुम्हाला किती प्रॉफिट होत होते. आणि अर्थातच मित्रांनो, जर करार कंप्लीट झाला तर इंडिगो, इंडियन ऑइल, बीपीसीएल, एचपीसीएल या कंपन्यांचे शेअरला तेजी येऊ शकते आणि तसेच पेंट सेक्टर सुद्धा चांगली रॅली दाखवू शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे एनएससी आयपीओ बद्दल. तर एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ज्या एक्सचेंजवर तुम्ही दररोज शेअर खरेदी किंवा विक्री करता. तीच कंपनी आता स्वतः बाजारात येणार आहे. एनएससीने 15 जून 2026 पर्यंत सेबीकडे डीआरएचपी दाखल करण्याचे लक्ष ठेवलेले आहे. कंपनीचे व्हॅल्युएशन हे 4.5 ते 6 लाख कोटीपर्यंत असणार आहे. हे पूर्णपणे ओएफएस म्हणजेच ऑफर फॉर सेल असणार आहे. कंपनी फ्रेश मनी उभारणार नाहीये. आजच मित्रांनो एनएससीची एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग आहे, ज्यामध्ये आयपीओ साठीचे आर्टिकल ऑफ असोसिएशन मध्ये बदल होणार आहेत. मित्रांनो, ज्या एक्सचेंजवर आपण गुंतवणूक करतो आता त्याच एक्सचेंजर मध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. तर मित्रांनो, मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्ही ह्या आयपीओ मध्ये पार्टिसिपेट करणार की नाही. तर मित्रांनो, पुढची न्यूज आहे जिओ आयपीओ बद्दल. तर मित्रांनो, जगातील सर्वात वेटिंग वर असलेला आयपीओ रिलायन्स जिओ आयपीओ आता H2 फायनान्शियल 27 पर्यंत म्हणजेच ऑक्टोबर-मार्च 2026-27 पर्यंत येण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार रिलायन्सने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. जिओ आयपीओ मध्ये फक्त नवीन शेअर्स इश्यू होतील आणि एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स विकणार नाहीयेत. याचाच अर्थ की मित्रांनो, मुकेश अंबानी यांना बाजार मजबूत करायचा आहे, पैसे बाहेर न काढता. मित्रांनो, रिलायन्सचा शेअर हा जिओ आयपीओ अनाउन्समेंट नंतर मोठी उसळी घेऊ शकतो. मित्रांनो, रिलायन्सचा शेअर आता सध्या 1350 वर आहे आणि जिओ आयपीओ ची घोषणा होताच हा शेअर 1600 ते 1700 पर्यंत रॅली नक्कीच दाखवू शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे झेप्टो आयपीओ बद्दल. तर मित्रांनो, क्विक कॉमर्स म्हणजे 10 मिनिटात डिलिव्हरी या क्षेत्रात झेप्टोने धुमाकूळ घातलेला आहे. आता झेप्टो सेबीकडून ऑब्झर्वेशन लेटर मिळाल्यानंतर जुलै-सप्टेंबर 2026 मध्ये आयपीओ आणण्याचा विचार करत आहे. कंपनी 11,000 ते 12,000 कोटी उभारणार असून शेवटच्या फंडिंग राऊंड मध्ये त्यांनी $7 बिलियन ची व्हॅल्युएशन दाखवलेली होती. मित्रांनो, झेप्टो हा आता देशभरात 1255 अधिक डार्क स्टोअर्स मध्ये 61 शहरांमध्ये काम करत आहे. या आयपीओ मुळे ब्लिंकिट आणि इन्स्टामार्टला चांगलंच आव्हान भेटणार आहे. तर मित्रांनो, फोनपेचा सुद्धा आयपीओ येत आहे. यूपीआय पेमेंट्स मध्ये अग्रेसर असलेल्या फोनपेने सेबीकडे कॉन्फिडेन्शियल ड्राफ्ट रेड हेरिंग प्रोस्पेक्टस दाखल केलेला आहे आणि नियामकाची मंजुरी मिळवलेली आहे. वॉलमार्ट बॅग ही फिनटेक कंपनी $1.5 बिलियन म्हणजे सुमारे 12,500 कोटी उभारणार आहे. फोनपे भारतातील यूपीआय पेमेंटमध्ये 40% प्लस मार्केट शेअर असलेली कंपनी आहे. आणि मित्रांनो, पेटीएम नंतर हा सर्वात मोठा फिनटेक आयपीओ असणार आहे.
वॉलमार्ट आणि जनरल अटलांटिक या बड्या इन्व्हेस्टरसाठी हे एक्झिट ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे UAE हर्मुज बायपास पाईपलाईन बद्दल. तर मित्रांनो हर्मुज स्ट्रेट बंद असताना UAE एक मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे. ADNOC ने हर्मुज बायपास पाईपलाईन बांधण्यास सुरुवात केली असून ती आधीच 50% पूर्ण झालेली आहे. ही पाईपलाईन फुजैरा पोर्ट कडून जाते जो हर्मुजच्या बाहेर गल्फ ऑफ ओमानवर आहे. 2027 पर्यंत ही पाईपलाईन ऑपरेशनल झाल्यास UAE चे ऑइल एक्सपोर्ट कॅपॅसिटी दुप्पट होईल आणि इराणच्या हर्मुज ब्लॉकेडला कायमचे उत्तर मिळणार आहे. भारतासाठी हे महत्त्वाचे आहे कारण UAE भारताचा प्रमुख ऑइल सप्लायर आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो TVS iQube बद्दल. इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये एक मोठी उलटापालट होत आहे. TVS iQube मे 2026च्या पहिल्या 2 आठवड्यातच 10,569 युनिट्स सह सर्वात टॉप सेलिंग इलेक्ट्रिक EV ठरलेली आहे. बजाज चेतकने 9,627 युनिटसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि एकेकाळी किंग असलेला ओला इलेक्ट्रिक आता 8,322 युनिटसह तिसऱ्या स्थानावर घसरलेला आहे. मित्रांनो TVSचा मार्केट शेअर 24% आहे तर बजाजचा 22% आहे. तर ओला आता फक्त 18% राहिलेला आहे जे कधी तो 40 ते 45% एवढा होता. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज ओला इलेक्ट्रिक बद्दलच आहे. तर ओला इलेक्ट्रिकने इलेक्ट्रिक मोटरसायकलची किंमत 1,80,000 वरून ती थेट 1,40,000 वर आणलेली आहे म्हणजेच 41,000चे प्राइस कट. भाविश अग्रवाल यांनी इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये जसा अग्रेसिव्ह प्राइसिंग केला होता ती स्ट्रॅटेजी आता इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये ते आणत आहेत. बजाज चेतक आणि TVS iQube स्कूटर सेगमेंटमध्ये ओलाची पिछाडलेली जागा घेतलेली आहे. आता मोटरसायकल सेगमेंटमध्ये ओला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.